मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। अस्मानी सुलतानी संकटानं शेतकरी पिचलाय, त्यामुळे अटी शर्ती नको, थेट सरसकट कर्जमुक्ती द्या अशी मागणी करत हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे। मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हा ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। महाविकास आघाडी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे। रोहित पवारांनी आंदोलन केलेलं होतं, बिनशर्त कर्जमुक्ती द्या याच्यासाठी, आणि आता ठाकरेंची शिवसेना देखील रस्त्यावर उतरलेली आहे। खासदारांच्या बैठकीत कर्जमाफीवरून सरकारविरोधात आवाज उठवा असं उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना सांगितल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता, आणि आता त्याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना मराठवाड्यात रस्त्यावर उतरत ट्रॅक्टर रॅली काढत सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निषेध करतंय। नको अटी नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती अशी मागणी या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। ही दृश्य आपण पाहतोय, काही ट्रॅक्टर रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ही ट्रॅक्टर रॅली, ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। रोहित पवार यांनी देखील आंदोलन केलेलं होतं, अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। तिकडे रविकांत तुपकर देखील आपल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करतायत, तर ठाकरेंची शिवसेना ट्रॅक्टर रॅली काढत, ट्रॅक्टर मोर्चा काढत सरकारकडे कोणत्याही अटी शर्तींशिवाय कर्जमुक्ती देण्याची मागणी करतेय। हिंगोलीच्या सेनगावात ठाकरेंच्या शिवसेनेनं तहसील कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढला। सेनगावमधील मुख्य बाजारपेठ परिसरातून हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झालेले आहेत। शिवसेनेच्या वतीनं आज सेनगावच्या तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आपल्या सोबत आहेत। काय मागणी आहे तुमची? हा शेतकऱ्याचा मोर्चा आहे। शासनानं ज्या प्रकारे सरकारनं सांगितलं निवडणुकीच्या अगोदर की 7/12 शेतकऱ्याचा कोरा करू, पण फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी केली। त्या अनुषंगाने हा इथं भव्य मोर्चा या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आदरणीय अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काढलेला आहे। काय बदल? आमचं म्हणणं असं आहे की आदरणीय उद्धव साहेबांनी ज्याप्रमाणे कर्ज मुक्ती केली होती त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे। शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे, अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही राज्यभर उभारू। तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, जिल्ह्यातले सर्व शेतकरी या ठिकाणी सहभागी झाल्याचं कळतंय। किती ट्रॅक्टर सहभागी झाले आणि काय मागणी असणार? तुम्ही बघितलं असेल, आता 100च्या वर या ठिकाणी ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्याचा असा आक्रोश या ठिकाणी खूप रोष या ठिकाणी या सरकारवर आहे। जे फडणवीस सरकारने जे आश्वासन दिलं होतं कर्जमुक्ती करायचं ते अद्याप केलेलं नाही। फक्त शेतकऱ्याला खेळवण्याचं काम, शेतकऱ्याची थट्टा मारण्याचं काम हे सरकार करत आहे। ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती केली बिन अटी बिन शर्यती, ही आमची एक मागणी आहे की बिन अटी बिन शर्यती शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? आजचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे। जर मागण्या शेतकऱ्याच्या मान्य नाही झाल्या तर सरकारला आम्ही निश्चितच वेठी धरू। याचे गंभीर परिणाम सरकारच्यावर राहतील। माधुरी एबीपी माझा सेनगाव। आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी छत्रपती संभाजीनगरमध्ये बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी या ठिकाणी मोर्चा काढला जातोय आणि ठाकरेंचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। काय मागण्या घेऊन हा तुम्ही मोर्चा काढलाय? ज्या पद्धतीनं सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक सुरू ठेवलेली आहे कर्जमुक्तीच्या नावाखाली, इतक्या अटी इतक्या शर्ती की कोणी त्याच्यात बसणारच नाही। त्याच्यामुळं ही संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही सगळ्यात पहिली मागणी आमची आहे। या मराठवाड्यात मागच्या काळात अतिवृष्टी झाली, 33,000 कोटीचं पॅकेज कुठं मिळालं? आज खतं मिळत नाही, DAP मिळत नाही, आज लाईट नीट नाही आहे वेळेवर, तास दीड तास पण मोठ्या मुश्किलीनं मिळते। आणि म्हणून प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला फोकस करून आम्ही आज हे आंदोलन पुकारलेलं आहे। मराठवाड्यात सगळ्या ठिकाणी आंदोलन होतं आहे। आज जिल्हा स्तरावर आंदोलन आहे, मला वाटतं येणाऱ्या आठवड्याभर हे तालुका स्तरावर आंदोलन जाईल। सध्याची जी सरकारने कर्ज माफी केलेली आहे त्याबद्दल तुमचे काय आक्षेप?
अनेक अटी आहेत, अनेक शर्ती आहेत. मग प्रोत्साहनमध्ये सुद्धा अनेक अटी आहेत. 2019 ते 2025 मध्ये ज्यांचं कर्ज ज्यांनी उचललेलं आहे या लोकांची जर माफी करायची असेल तर त्यांना जे थकीत कर्ज आहे ते भरावं लागेल 50,000च्या वरचं. आणि मला असं वाटतं आधीची 2017लाही एक कर्जमाफी झाली होती, 2019ला एक कर्जमाफी झाली, 2008ला एक कर्जमाफी झाली. याच्यातले लोक या कर्जमाफीत बसले नाही. असे अनेक लोक आहेत की जे कोणत्याच कर्जमाफीत बसले नाही. आणि म्हणून या सगळ्या अटी शर्ती चुकीच्या आहे. उद्धवजींच्या सरकारच्या काळात जसं 2 लाखाचं कर्ज सरसकट माफ झालं होतं, एका थंबवर झालं होतं,